सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सावलीने जगन्नाथला आता गुंडांनी तिच्यापासून तिच्या मुलीला हिसकावून घेतलं त्याबद्दल सांगितलेलं असतं आणि तेव्हा तिने ज्या काही नरक यातना भोगलेल्या असतात त्याबद्दल सुद्धा ती जगन्नाथला सांगते। तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली, तुझ्या मुलीच्या बाबतीत तू जे काही दुःख सहन केलंस ते मी समजू शकतो, पण आता सारंग इथे तुला शोधत शोधत आला होता ना, त्याला तुझ्याशी बोलायचं होतं, तो तुला काहीतरी सांगू पाहत होता, पण तू त्याचं काहीच ऐकून घेतलं नाहीस। तू त्याला बोलण्याची संधी द्यायला हवी होतीस, निदान त्याला काय बोलायचंय हे तरी ऐकून घ्यायला हवं होतंस ना। तेव्हा सावली म्हणते, बाबा, आता बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे। एवढ्या वर्षानंतर ते इथे आले, मला नाही वाटत त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम किंवा आता तो आदरसुद्धा उरला असेल। त्यामुळे जे काही झालं ते सगळं विसरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेत, तसं मलाही माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे। मला फक्त आता विचार करायचा आहे, तो म्हणजे माझ्या अबीरचा, बाकी कुणाचाही नाही। तेव्हा जगन्नाथ म्हणतो, पण सावली, तरीसुद्धा मला असं वाटतं की तू जर इथे सारंगला एक संधी दिली असतीस तर बरं झालं असतं। तेव्हा सावली म्हणते, अजिबात नाही, मला आता त्यांना कुठलीही संधी द्यायची नाही आहे। आणि बाबा, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला वचन द्या, मला वचन द्या की तुम्ही अजिबात सारंगला सांगायचं नाही की माझं लग्न झालेलं नाही आहे। तुम्ही आता ते जेव्हा मला भेटायला येतील ना, तेव्हा मला भेटूसुद्धा द्यायचं नाही, न भेटताच त्यांना बाहेरूनच जायला सांगायचं। आणि जेव्हा कधी समोर येतील तेव्हा त्यांना हेच सांगायचं की माझं व्यंकटेशजींबरोबर लग्न झालं आहे, अभिरामचा मुलगा आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आणि संसारामध्ये खूप सुखी आहे। तुम्ही एवढंच सांगायचं। बाबा, मला तुम्ही वचन द्या। तेव्हा जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, तुझ्या सुखाच्या आड मी येणार नाही। तू जर असा निर्णय घेतला असशील तर मी तुझा निर्णयाचा मानच राखतो, पण तरीसुद्धा मी तुला एवढंच सांगेन सावली की तू एकदा फक्त सारंगबरोबर बोलायला हवी होतीस। तेव्हा सावली म्हणते, बाद झालं बाबा, आता मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की सारंगला सत्य कळता कामा नये। तेव्हा त्यांचं बोलणं अबीरने ऐकलेलं असतं आणि अबीर म्हणतो की सुपर हिरो सारंग इथे आले होते आईला भेटायला, पण का, हे सत्य मला आता ओवीला सांगायलाच हवं, असं अबीर म्हणतो। त्यानंतर सारंग इथे आता झोपून उठलेला असतो। सारंग रात्री खूप दारू प्यायलेला असतो। तेव्हा इथे ओवी त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते। तेव्हा सारंग म्हणत असतो की अरे, माझी मुलगी आली, आणि तो म्हणत असतो, ओवी बाळ, अगं ये ना, माझी लेक माझ्याबरोबर बोलत का नाही आहे। तेव्हा ओवी त्याच्याबरोबर कट्टी असते, ती काही बोलायला तयार नसते। तेव्हा सारंग म्हणतो, ओवी बाळा, अगं बोल ना माझ्याशी, अजून किती रुसणार आहेस तू माझ्यावरती, बाबावरती रागवलीस का। तेव्हा ओवी म्हणते, बाबा, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तूच म्हणतोस ना की आपल्या मनामध्ये जे काही असेल ते एकमेकांबरोबर शेअर करायचं असतं, मग तू माझ्याशी का बोलत नाही आहेस, काय चाललंय काय तुझ्या मनामध्ये, एवढं काय सुरू आहे की काल रात्री तू एवढा दारू पिऊन आलास। तुला माहिती आहे बाबा, काल रात्री तू किती रडत होतास, तू का रडत होतास बाबा, काय चाललंय तुझ्या मनात, सांग ना मला, माझ्याशी शेअर कर ना। तेव्हा सारंग म्हणतो, काही नाही बाळा, अगं खरंच काही नाही झालंय, सांगण्यासारखं काहीच नाही आहे, मी रडत होतो का, काम करून थकलो होतो ना, म्हणून रडलो असेल। तेव्हा तो फ्रेश व्हायला जाणार तेवढ्यात ओवी त्याच्या हातातून त्याचा टॉवेल खेचून घेते आणि म्हणते, बाबा, मला आत्ताच्या आत्ता सांग, नक्की काय चाललंय तुझ्या मनात, काय लपवतोयस माझ्यापासून, जे काही असेल ना ते मला सांगून टाक। तेव्हा सारंग म्हणतो की ओवी बाळा, अगं खरंच काही नाही आहे, बरं थांब, मी तुला सांगतो, मी तुला सांगितलं होतं ना माझी एक केस आहे, माझी एक केस सुरू आहे, तुला सांगितलं होतं ना, ती केस सॉल्व नाही झाली। अगं 2 वेळा गेलो ना, माझं खूप भांडण झालं तिथे, खूप भांडण झालं, आणि मग मी चिडलो आणि म्हणून मी काल रात्री दारू प्यायलो। तेव्हा ओवी म्हणते, अच्छा, म्हणजे तुझी केस सॉल्व नाही झाली तर तू रोज आता बाबा दारू पिऊन येणार आहेस का। तेव्हा सारंग म्हणतो, नाही ग बाबा, रोज कसं दारू पिणार, फक्त कालच प्यायलो, आता यापुढे कधीही दारू पिणार नाही। तेव्हा ओवी म्हणते, मला खरं सांगतोयस की फक्त मला गप्प करण्यासाठी खोटं खोटं बोलतोयस। तेव्हा सारंग म्हणतो, नाही ओवी बाळा, अगं खरंच बाई, खरं बोलतोय मी, खरंच खरं बोलतोय। तेव्हा ओवी म्हणते, बरं बाबा ठीक आहे। तेव्हा सारंग म्हणतो, मग माफ केलंस का तुझ्या बाबाला। ती म्हणते, हो माफ केलं। तो म्हणतो, विश्वास आहे ना माझ्यावरती। ती म्हणते, स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे बाबा, कारण तू माझा सुपर हिरो आहेस। आणि सारंग म्हणतो, तू माझी प्रिन्सेस,
आणि दोघे एकमेकांना आता मिठी मारतात. तेव्हा इथे सारंगला कळतं की माझ्या ओवीचं माझ्यावरती किती जास्त प्रेम आहे ते. तेव्हा सारंगने ओवीची आता कशीबशी समजूत ही काढलेली असते. पण अबीरचं काय? अबीर आता आलेला असतो आणि म्हणतो, "काय व्यंकटेश काका, तुम्ही काही चहा पिताव की काय हो?" तेव्हा तो म्हणतो, "हो रे बाबा अबीर, अरे चहाच पितो की मी. असा का विचारतोस तू?" तेव्हा अबीर म्हणतो, "नाही, हल्ली माणसं चहाच्या नावाखाली अजून खूप काही पितात ना, म्हणून म्हटलं मी." तेव्हा इथे लगेचच व्यंकटेश म्हणतो, "नाही रे अबीर बाबा, अरे मी तर बाबा चहाच पितोय. हे काय रे, असं का बोलतोयस तू?" तेव्हा अबीर म्हणतो, "व्यंकटेश काका, मला तुम्ही सांगा, काल इथे आईला भेटायला सुपर हिरो आले होते का?" "ओवीचे बाबा म्हणतो मी." तेव्हा व्यंकटेश म्हणतो, "ओवीचे बाबा म्हणजे कोण? ही ओवी कोण आहे?" तेव्हा अबीर म्हणतो, "ओवी नाही का, बेळगावमध्ये आपल्या घरी आली होती, तिचे बाबा हो, सारंग, ते भेटायला आले होते का आईला?" तेव्हा इथे व्यंकटेश म्हणतो, "अबीर, मोठ्यांचं बोलणं चोरून ऐकणं हे वाईट असतं बघ. तू त्यांचं बोलणं ऐकलंस का चोरून? हे बघ, जे काही ऐकलंस ते सगळं सोडून दे बरं." तेव्हा अबीर म्हणतो, "का सोडून द्यायचं? आणि तसंही सुपर हिरो माझे फ्रेंड आहेत. ते जर इथे आले होते तर आईला भेटायला आल्यानंतर ते काय बोलले मला जाणून घ्यायला नको का?" तेव्हा व्यंकटेश म्हणतो, "हे बघ अबीर, मोठ्यांबरोबर जास्त उलटं बोलायचं नाही आणि त्यांचं बोलणंसुद्धा चोरून ऐकायचं नाही आत्ता म्हणतो मी." तेव्हा इथे सावली त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा अबीर म्हणतो की मी काय चुकीचं बोललो? व्यंकटेश काका, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणजे मला सगळं समजलं की की इथे सुपर हिरो आईला भेटायला आलो म्हणतो मी. तेव्हा सावली म्हणते, "अबीर, हे काय बोलतोयस तू? आणि कुठे ऐकलंस तू हे बोलणं? कुणी सांगितलं तुला?" तेव्हा अबीर म्हणतो की मी सगळं काही ऐकलं असतं. तेव्हा इथे लगेच सावली आपल्या बाबांना हाक मारते आणि म्हणते, "बाबा लवकर इकडे या. काल सारंग इथे आले होते. हे अबीरला कसं काय कळलं? तुम्ही सांगितलंत का?" तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, "सावली बाळा, अगं असं काय करतेस? मी तुला प्रॉमिस केलं आहे ना. मग मी कसं काय त्याला सांगेन की इथे सारंग आला होता ते?" ती म्हणते, "मग तुला कसं कळलं सारंग इथे आले होते ते? अबीर, तू तर झोपला होतास ना?" अबीर म्हणतो, "नाही आई, काल मी जागा होतो बघ. तुमचं सगळं बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं." तेव्हा सावली म्हणते की "अबीर, असं चोरून बोलणं ऐकणं हे वाईट असतं, माहिती नाही का तुला?" तेव्हा इथे जर पुन्हा मला प्रश्न विचारलेस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल बघ तू. तेव्हा अबीर म्हणतो, "का नाही विचारायचे प्रश्न? सुपर हिरो तुला भेटायला आले होते. मग तुमच्यात काय बोलणं झालं हे मला कळायला नको का?" तेव्हा सावली म्हणते, "काही गरज नाही आहे तुला सगळं कळायची. आणि बास आता या विषयावरती काहीच विचारायचं नाही. चर्चा नको मला." तेव्हा इथे राजकुमार म्हणतो की "चर्चा तर होणार. असा डाव टाकलाय ना मोनिका की इथे आता मेंढळींच्या घरामध्ये चांगला बॉम्ब फुटणार आहे. चर्चाच चर्चा रंगणार." तेव्हा इथे मोनिका म्हणत असते, "नक्की काय याने बॉम्ब टाकलाय? या बिंडोकने त्या सावलीला बघितली तर नाही ना? याने जर त्या सावलीला बघितली ना तर पूर्णपणे वाटच लागेल." तेव्हा ती म्हणते की ह्याच्या मनात नक्की काय चाललंय ना हे काढायलाच पाहिजे. तेव्हा ती म्हणते, "राजकुमार, नक्की काय करणार आहेस तू? काय बॉम्ब टाकणार आहेस, सांगशील का?" तो म्हणतो, "कळेल ग तुला, उद्या सगळं कळेल. तुला वाटतं ना की तुझा नवरा बिनकामाचा आहे, रिकामटेकडा आहे, हातावर हात टाकून असा बसतो. पण आता उद्या तुला कळेल बघ, जेव्हा धमाका होईल ना तेव्हा तुलासुद्धा कळेल." तेव्हा इथे आता जे सदा काका आहेत ना ते आलेले असतात. ते म्हणतात की "साहेब, कोर्टाकडून नोटीस आली आपल्याला." तेव्हा जगन्नाथ म्हणतो, "काय नोटीस? कसली नोटीस आहे ही बाबा?" असं सावली विचारते. तेव्हा इथे सदा म्हणतो की "आपल्या इथे नोटीस अशी आली आहे की आपल्याला लवकरात लवकर गुरुकुलची जागा ही रिकामी करावी लागणार आहे." तेव्हा सावली म्हणते, "का पण? ती जागा तर आपली आहे ना, मग आपण का रिकामी करायची?" तेव्हा इथे राजकुमार म्हणतो की "आता जगन्नाथला घाम फुटेल. ती जागा कुणाची आहे माहिती आहे तुला मोनिका?" तेव्हा मोनिका म्हणते, "कुणाची?" तर तिलोत्तमा मेंदळेची. ती जागा तिलोत्तमा मेंदळेची आहे. तेव्हा इथे आता सावली म्हणते, "ही जागा त्यांची कशी? ती जागा तर आपण रीतसर खरेदी केली आहे ना." तेव्हा सावली म्हणते, "अबीर, तू आतमध्ये जा." अबीर म्हणतो, "अजिबात नाही. जे काही बोलणं होणार आहे ना गुरुकुलच्या बाबतीत ते सगळं मी ऐकणार." तेव्हा सावली म्हणते, "अबीर, सांगितलं ना आतमध्ये जा म्हणून, आम्हाला बोलायचं आहे, जा." तेव्हा इथे सदा काका पण गेलेले असतात आणि त्यानंतर इथे मोनिका विचारत असते की "ती जागा जर आपली आहे मग त्यांच्याकडे कशी? आणि पुन्हा ती जागा आपण त्यांच्याकडूनच खरेदी करतोय." तेव्हा इथे
आता मोनिकाला लगेचच राजकुमार म्हणतो की ती जागा मेंढळेंची आहे. आईने ती जागा आहे ना बक्षीस म्हणून त्या माणसाला दिली होती, बक्षीस म्हणून. आणि जर पुढे जाऊन कधी त्या माणसाला ती जागा विकायची असेल तर ती जागा मेंढळे कुटुंबातीलच कुठल्या तरी मेंबरला ते विकू शकतात. आणि ती जागा आता मेंढळे कुटुंबाला न विकता त्या मालकाने जगन्नाथला विकली. आणि त्यामुळे रिस्तर आपण त्यांना नोटीससुद्धा पाठवली. तेव्हा इथे सावलीसुद्धा तेच विचारत असते जे मोनिका म्हणत असते, की इथे आता मोनिका म्हणत असते, अरे पण ती जागा जर आपली होती तर ती बक्षीस म्हणून दिली, मग ती जागा आपल्याला न विकता त्या जगन्नाथला कशी काय विकली? तेव्हा राजकुमार म्हणतो, तेच तर ना, मग आता मला तेच तर करायचं आहे. आता त्याला रिस्तर मी कोर्टाद्वारे नोटीस पाठवलेली आहे. मी स्वतः तिथे गेलेलो नाही आहे, कोर्टाने इथे नोटीस पाठवले आणि तिथे आता मी जाणार नाही आहे तर आपला वकीलच जाणार. तेव्हा मोनिका म्हणते, तेच, तू तिथे जाऊ नकोस. तेव्हा आता राजकुमार तिथून गेल्यानंतर मोनिका म्हणत असते की बरं झालं या बिंडोकला ती सावली जिवंत आहे ते माहिती नाही आहे, नाहीतर याने सगळा प्लॅन फ्लॉप केला असता. मला असं वाटतंय फक्त मलाच माहिती आहे सावली जिवंत असल्याचं. तर तिलोत्तमाला पण माहिती असेल का? मला सारखं असं वाटतं की तिलोत्तमाला पण माहिती आहे सावली जिवंत आहे ते आणि परत आली आहे ते. तेव्हा इथे सावली म्हणते, मग बाबा आता काय करायचं? त्या मेंढळे कुटुंबाने असं का केलं? मी त्यांना शब्द दिला होता ना की मी पुन्हा त्या घरामध्ये जाणार नाही, आणि त्यांनीही मला शब्द दिला होता. मग आता ही नोटीस वगैरे? तेव्हा इथे लगेचच जगन्नाथ म्हणत असतो की आपण रिस्तर इथे कायदेशीर लढूया ना. आता ही जागा मी कुणाच्या नावावरती केली? अबीरच्या. आणि तू अबीरची कोण आहेस? तर आई आहेस, म्हणजे त्याची पालक. तेव्हा पालक असल्यामुळे रितसर पद्धतीने कायदेशीररित्या तू अबीर करून नक्कीच लढू शकतेस. आणि कसं लढायचं, काय बोलायचं, हे सगळं काही मी तुला सांगेन सावली, तू अजिबात काळजी करू नको, असं जगन्नाथ आता सावलीला सांगत असतो. पण सावलीला या गोष्टीचं प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता अबीरला सारंग त्याचे वडील असल्याचं समजल्यामुळे इथे आता सावलीला त्या गोष्टीचं खूप जास्त टेन्शन हे आलेलं असतं.